हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर जोरदार तयारी चालू आहे वैभवलक्ष्मी शुक्रवारची. तर हा 2 दिवसाचा अगोदरचा व्हिडिओ आहे, जे की तयारी करत होते. हे सगळ्या पोथी, बांगड्या आणि जे आहे ना ते फुलाचं जे आहे ना काय म्हणतात त्याला, जुड्यावर लावायचं आहे असं छान. आणि टिकली, सिंदूर वगैरे सगळं आणून घेतलं ना, आणि एक एक ब्लाऊज पीस, ओटीची पुडी असं मी पॅक करत आहे. आणि म्हणजे हे अगोदर पॅक करून ठेवलं सगळं, म्हणजे आपल्याला कसं एक काम आपल्याला म्हणजे आवरता येईल. आणि हे सगळं अरेंज करून घेतलं, सगळं सामान सगळं एकत्र केलं आणि नंतर त्याला मतलब कॅन्डल लावून त्याला पॅक करून टाकलेलं मी. आणि 11 पोथ्या मी आणलेल्या आणि 11 लेडीजला जेवायला बोलवणार आहे. तर तशा प्रकारे माझी तयारी चालू आहे शुक्रवारची उद्यापनाची. तर हे असं पॅक करून घेतलेलं आहे मी. आणि त्यानंतर हा नेक्स्ट डे आहे, म्हणजे गुरुवारचा. हे सगळं काढून ठेवलं मी. आदल्या दिवशी सगळं छान छान पुसून घेतलं, सगळे भांडे वगैरे सगळं, आणि थोडंसं डेकोरेशन केलं मी. आणि कसं वाटते मला सांगा. थोडं अगोदर पण तयारी केली तर थोडंसं रिलॅक्स राहतो आपण. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आरती लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आता 7 वाजलेत, माझी स्नान वगैरे झाली. वैभवलक्ष्मीचं उद्यापन करायचं मला. तर हे मी रात्रीच छोले भिजत घातले होते, छान फुगले मस्त. आणि आता मी कुकरमध्ये छान स्वच्छ धुवून घेतले सकाळी. आणि आता कुकरमध्ये टाकलेलं आणि थोडेसे मसाले पण घातले, म्हणजे दालचिनी, लवंग, काळी मिरी वगैरे सगळे, आणि मोठी विलायची वगैरे टाकून मग आलू पाण्यात टाकून ठेवले. गोबी गरम पाण्यात ठेवली थोडा वेळ. हे बघा, आता वाजलेत 7:30, 7:35 झालेत. छोले लावले मी. चॉपिंग झाली माझी गोबी आणि आलूची, आणि टोमॅटो पण चिरून ठेवले. डाळ भिजत घातली मी, तुरीची डाळ. आणि आलू गोबी आता भाजी करते थोड्या वेळात. अनुजला उठवायचं, त्याला पण स्कूलला जायचं. आणि त्यानंतर मग कामवालीला सांगितलं होतं 8 वाजता यायला. बघू आता कधी येते ती. हे बघा, ह्याच्यात तुरीची डाळ भिजत घातली होती मी. इथे छोले होत आहेत. इथं भाजी, आलू तळून घेत आहे, आणि ते गोबी पण. त्याच्यानंतर इथं कढाई ठेवली मी छोलेसाठी. इथं होत आहेत छोले, डाळ, आणि हे बघा इथं आलू गोबी. हां, रेडी अनुज? टाकला टिफिन? बॉटल घे. अनुज छान आणलंस, हा छान आणलास फुलं. चल बाय. सावकाश जर आहे गाडी. छोले रेडी आहेत. हे बघा, इथं आलू गोबी रेडी होत आहे. आलू गोबी. आणि आता वाजत 9, मी चहा पित आहे. हे बघा, डाळ पण झालेली आहे. हे बघा, इथे दाल फ्राय रेडी आहे. आता याच्यात फक्त कोथिंबीर टाकायचं. आणि इथं मिक्स आलू गोबी दाखव. हे आलू गोबी रेडी आहे, छान कोथिंबीर टाकून रेडी आहे आपला स्वयंपाक. भाज्या रेडी आहेत. आता खीर राहिली, भात राहिला, जिरा राईस करत आहे. बस. हे बघा, मी पूजा मांडली अशी. आणि हे जे आहे ना, देवाची पण पूजा करून घेतली मी. सगळं पूजेचं वगैरे सगळं तयारी केली. आता थोड्या वेळात मी तयार होते आणि हे करते, पूजेला बसते. हॅलो फ्रेंड्स, आता वाजले 9:40 आणि माझी देवपूजा झाली. आता खीर लावली मी. 4 लिटर दूध टाकले मी आता. अजून बघू, आता लागलं तर टाकता येईल अजून. आणि इथं मी आता जिरा राईसची तयारी करत आहे. इथं खीर बनत आहे. इथं बघा, मस्त केशर पण घातलं. देवापुरती कणिक तिंबून घेतली मी. आणि इथं मी काढून ठेवली, नंतर भिजत घालते. बघा, सगळा स्वयंपाक रेडी आहे. आलू गोबी, छोले आणि दाल फ्राय. आणि हे इथं मी सॅलड काढले. आता मी हे कट करते.
हे बघा सॅलड पण कापले मी आता. हॅलो फ्रेंड्स, आता वाजले 10 आणि आता माझी देवपूजा झाली. खीर मी म्हणजे ठेवली गॅसवर आणि आता जिरा राईस बनवणार आहे. सॅलड पण झालं, सगळ्या भाज्या झाल्या, सगळं झालं. मला खूप रात्रभर झोप नाही आली, खूप टेन्शन येत होतं मला. कारण का म्हणजे होतं माहिती आहे स्पीड वगैरे आहे, पण असं वाटत होते की बाबा होईल नाही होईल. वेळेत सगळं म्हणजे आणि तयार पण व्हायचं मला, साडी पण नेसायची. अजून 10 वाजलेत आता. आता मी एवढी खीर झाली की मी तयार होणार आणि मग पूजा करून घेणार. मस्त खीर झाली. इथं जिरा राईस लावला गॅसवर. हॅलो फ्रेंड्स, आता वाजले 10:50 आणि मी अशा प्रकारे रेडी झाले. ही साडी वेअर केली मी. तर छोटासा ना असा जुडा केला, माहित नाही कसं दिसते. आणि मी रेडी झाले, ऑन टाईम आहे. फक्त आता मला पुऱ्या करायच्यात, ज्या की नैवेद्यापुरते. आणि नंतर जास्त कणिक तिंबायची सगळ्यांसाठी थोड्या वेळानं, म्हणजे पूजानंतर, कारण का ती पतली होऊन जाईल नंतर, घट्ट पाहिजे ना पुऱ्यासाठी. आणि बाकी सगळं रेडी आहे. आणि आता मी पूजा करणार आहे, नंतर नैवेद्य दाखवून आरती करणार. तोपर्यंत 12:30चा टाइम दिलाय मैत्रिणीचा. आणि माझ्या मैत्रिणी येणार आहेत पुऱ्या तळायला वगैरे हेल्पसाठी. आणि हे बघा कशी दिसते माझी साडी, मला कमेंट करून कधीतरी सांगा. चला आता आपण ना हे करूया. आणि बिचारा अक्षत खूप हेल्प करत आहे मला. आपण ना अक्षत जेवायला बसायचं ना. हे मांडून ठेवते. ना अशा काही आता देवापुरते मी पुऱ्या बनवत आहे. झालं सगळं ऑन टाइम बाबा. खूप टेन्शन होतं, प्रेशर होतं. दूर इथं आम्ही दोघींनी मिळून ताटं ठेवले आणि मस्त रांगोळी काढली अशी साईडनं. तर लक्ष्मीचं पुस्तक देणं त्याच्यात असते. पॅक केले सगळे मी. अच्छा उसमें देख के हे झालं ना पूजा.
तुम लोग क्यों बना रहे हो? एक मिनट हाँ ऐसे कि हाँ मेरे घर में काम नहीं किया यार, इन लोगों ने। यादें इतना आटा जय माता दी। खीर बनाऊंगी हाँ? खीर बना रही है, देखो ये कितने बजे आई? 1 बजे आई और खीर बनाया है। हाँ हो गया, चलो। हॅलो फ्रेंड्स, आता 3 वाजलेत. 2:30 वाजता सगळे गेले. छान झालं, सगळ्यांना खूप आवडलं जेवण. आणि मला ह्याचं टेन्शन होते की सगळ्यांना आवडेल की नाही, म्हणजे कसं म्हणजे मीठ वगैरे कसं काय नाही, पण सगळ्यांना सगळं परफेक्ट झालं होतं. सगळ्यांनी पोटभर खाल्लं, मला पण छान वाटलं. आणि झालं आता 3 वाजलेत. अनुजाला स्कूलमधून हे दोघं जेवत आहेत आणि मी मात्र संध्याकाळी जेवणार आहे ह्यांच्यासोबत. आता मी काहीतरी हलका फुलका नाश्ता करणार आहे. आणि तर अशा प्रकारे झालं सगळं. खूप छान वाटत आहे मला. आणि भरपूर दिवसापासून राहिलं होतं माझं उद्यापन आणि झालं. आता बाकीचं संध्याकाळी जेवणार मी. तर तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.